एकदा आपण इथं भेटलेलो आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन इन डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण स्टडी केला होता. फॉर एक्झाम्पल वी हॅव स्टडी अबाउट हाऊ टू चेंज एक्सक्लेमेटरी इन टू असर्टिव्ह, म्हणजे उद्गारवाचं वाक्य हे विधानार्थी वाक्यामध्ये कसं बदलायचं हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्यामध्ये कसे बदलायचं हेही आपण पाहिलं होतं. सो रिमेनिंग जो पार्ट आहे आपण इंट्रोगेटिव्ह इंटू असर्टिव्ह, असर्टिव्ह इंटू इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे कोणते टाईपचे वाक्य? प्रश्नार्थी, म्हणजे प्रश्नार्थी वाक्यांचं विधानार्थी कसं करायचं, विधानार्थीचं प्रश्नार्थी कसं करायचं. हाऊ टू चेंज इम्परेटिव्ह इंटू असर्टिव्ह, असर्टिव्ह इंटू इम्परेटिव्ह. तर हे जे टाईप्स आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. ओके, सो आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर कळत असतील. अँड इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन कॉल मी ऑन द गिवन नंबर और यू कॅन आस्क एनी क्वेरीज ऑन व्हॉट्सअप ऑल्सो. ओके, सो शॅल वी स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल जी आपली एक्झाम झाली होती, आय कॉंग्रॅच्युलेट ऑल द स्टुडंट्स हू हॅव पार्टिसिपेटेड इन द एक्झाम. ज्यांनी ही एक्झाम दिलेली आहे आणि आय रिअली ॲप्रिशिएट द एफर्ट्स. तुम्ही जे प्रयत्न केलेला आहे, तुम्ही जे एफर्ट्स दाखवलेले आहे, डझंट मॅटर व्हॉट इज द मार्क्स किती पडले काय पडले, डझंट मॅटर. तुम्ही तिथं ते आला, एक्झाम दिली, हे जास्त महत्त्वाचं आहे. ओके, सो डोंट बॉदर अबाउट द मार्क्स, इट इज द प्रॅक्टिस टेस्ट. ओके, हे प्रॅक्टिस टेस्ट होते की नेमकी एक्झाम कशी असते, प्रश्न कोणत्या पद्धतीनं येणार आहेत हे तुम्हाला थोडक्यात कळण्यासाठी ही एक छोटीशी प्रॅक्टिस टेस्ट आपण घेतली होती. सो डोंट बॉदर, तुमचे प्रयत्न खूप छान होते. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट द नंबर ऑफ स्टुडंट्स, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव गिवन दिस एक्झाम. त्यांनी अटेम्प्ट केली ही एक्झाम, ते आले, अभ्यास केला. सो इन फ्युचर ऑल्सो आपण ह्याच पद्धतीनं भेटणार आहोत, एक्झाम देणार आहोत. अँड अजिबात त्या एक्झामच्या एवढ्या भीती ठेवून घरात बसू नका, थांबू नका. ओके, या काय क्यूज असेल इथं येऊन विचारा, पण त्याच्यापासून लांब राहणे, ॲबसेंट राहणे, दॅट इज नॉट गुड. ओके, सो नाव आय एम गोइंग टू स्टार्ट दिस लेक्चर. सो कम टू द पॉईंट नाव. आज आपण बघणार आहोत की द सेंटेन्सेस असर्टिव्ह इंटू इम्परेटिव्ह, म्हणजे विधानार्थी वाक्य जे आहेत ते आपण इम्परेटिव्हमध्ये कसं चेंज करायचं आहे. ओके, सो सी हिअर. ओके, सो असर्टिव्ह इंटू इम्परेटिव्ह. आठवतं का बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, जे विधानार्थी वाक्य होतं, ओके, त्याला आपण जे आज्ञार्थी वाक्य होतं त्याला आपण असर्टिव्हमध्ये चेंज केलं होतं, विधानार्थी केलं होतं. आता आपल्याला विधानार्थी वाक्य आहे त्याला आज्ञार्थीमध्ये करायचं, म्हणजे उलटं करायचं. ओके, पण एक्झाम्पल आय एम गिव्हिंग यू. फॉर एक्झाम्पल आता इम्परेटिव्ह वाक्य आहे आपलं, क्लोज द डोर. लास्ट लेक्चर आठवतं बघा, क्लोज द डोर. हे आपलं आज्ञार्थी वाक्य आहे, याला आपण इम्परेटिव्ह म्हणतो. ओके, आपण याला काय शिकलो, आपण याला विधानार्थी करायला शिकलो. आणि विधानार्थी करायला मी काय शिकलो, आता ह्याच्यामध्ये कसं क्लोज द डोर, ह्याच्यातून आपल्याला कळतं की आज्ञार्थी वाक्य हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहीमध्ये रिक्वेस्ट केलेली असते, काहीमध्ये ऑर्डर दिलेली असते, काहीमध्ये सजेशन दिलं असतं, ॲडवाईस. तर अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला एक शब्द इथं वापरायचा असतो. आता हा शब्द वाचला, क्लोज द डोर. ओके, क्लोज द डोरमध्ये ऑर्डर दिलेली आहे असंही म्हणू शकतो किंवा रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट करण्यासाठी इथं प्लीज हा शब्द वापरला. आता ह्याच्यामध्ये प्लीज हा शब्द इथं वापरलेला नाही आहे, सो आपण असं म्हणू शकत नाही की ही रिक्वेस्ट आहे. सो क्लोज द डोर म्हणजे तुम्हाला कोणीतरी आज्ञा दिलेली आहे की दरवाजा बंद करा. ओके, सो इथं आपण ऑर्डर असा शब्द यूज करू शकतो. ओके, किंवा यू शुड क्लोज द डोर या पद्धतीनं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर याचं आपण काय केलं होतं, असर्टिव्हमध्ये चेंज केलं होतं. यू शुड क्लोज द डोर किंवा यू आर ऑर्डर टू क्लोज द डोर. दोन्ही पद्धतीने तुम्ही काय करू शकताय,
ते वाक्य तयार करू शकता, विधानार्थीमध्ये बदलू शकता. तर आता आपण या सेशनमध्ये आता पहिल्यांदा आपण काय शिकणार आहोत की विधानार्थी वाक्याचं आपण इम्परेटिव्ह कसं करायचं, असर्टिव्ह सेंटेन्स इंटू इम्परेटिव्ह उलटं आता आपण शिकायचं आहे. की तुम्हाला एखादं इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य दिलं असेल त्याचं तुम्हाला काय करायचं आहे. सो सी आता आपण असर्टिव्ह सेंटेन्स बघूया. असर्टिव्ह म्हणजे कोणतं टाईपचं सेंटेन्स, विधानार्थी. आपल्याला आता विधानार्थी वाक्य दिलेलं असणार आहे, आपण त्याचं काय करायचं आहे पुन्हा. फॉर एक्झाम्पल यू डोंट गो देअर, हे विधानार्थी वाक्य आहे. यू डोंट गो देअर, हे जर तुम्हाला आज्ञार्थी वाक्य तयार करायचं आहे. ओके, बघा असं काय कोणत्या पद्धतीनं करणार आहे. पहिल्यांदा तुम्ही काय रिमूव्ह करणार याच्यातून, ज्यावेळी आपण आज्ञार्थी वाक्य तयार करतो पहिल्यांदा तुमचा सब्जेक्ट निघून जाईल कारण तो इमॅजिनरी असतो. ओके, सो तुम्हाला सब्जेक्ट काढून टाकायचा आहे. राहिलेलं वाक्य तुमचं काय होणार आहे, आज्ञार्थी वाक्य तयार होणार आहे. सो व्हॉट विल बी द आन्सर, डोंट गो देअर. हे झालं तुमचं विधानार्थी आज्ञार्थी वाक्य तयार. ओके, वन मोर एक्झाम्पल, यू मस्ट कीप क्वाइट. ओके, हे झालं विधानार्थी वाक्य. आता ह्याचं तुम्हाला आज्ञार्थी करायचं आहे. काय काय करणार ह्याच्यातून सांगा तुम्ही. ओके, तुम्ही पहिल्यांदा सब्जेक्ट करणार, अजून काय निघून जाईल ह्याच्यातलं, मस्ट. त्याच्यातलं तुम्ही मस्ट सुद्धा काढून टाकणार आहात. राहिलेलं वाक्य तुमचं काय असणार आहे, कीप क्वाइट. हे तुमचं आज्ञार्थी वाक्य तयार झालेलं आहे. सो सिंपल, काही करायचं नाही. तुम्हाला सब्जेक्ट प्लस सहाय्यक क्रियापद ऑक्झिलरी वर्ब आहे तो तुम्ही सहाय्यक क्रियापद तिथनं काढून टाकायचं आहे. राहिलेलं तुमचं आज्ञार्थी वाक्य ऑटोमॅटिकली तयार होईल. नाव सी आपण वरती घेऊया. नेक्स्ट आहे एक्झाम्पल, यू हॅव अटेंड सेमिनार. ओके, you have to attend seminar. हे विधानार्थी वाक्य आहे, ह्याला तुम्हाला आज्ञार्थी वाक्यामध्ये चेंज करायचं आहे. ट्राय करा, प्रयत्न करा. काय करणार आहे तुम्ही, पहिल्यांदा काय रिमूव्ह करणार, यू. ओके, देन सहाय्यक क्रियापद have. ओके, आणि तुमचं जॉइनिंग वर्ड टू सुद्धा काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. म्हणजे काय थोडक्यात की आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियेनं झालेली असते. क्रियेचं पहिलं रूप जे असतं, आठवतं का मला मागच्या लेक्चर सांगितलं की आज्ञार्थी वाक्याचं सुरुवातच क्रियेनं झालेलं असते, वर्बचं पहिलं फॉर्म. तर ह्या वाक्यामध्ये क्रिया काय आहे, आपली वर्ब आहे अटेंड. म्हणजे तुमचं वाक्य इथून सुरू व्हायला पाहिजे जर तुम्ही इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार करत असाल तर. सो तुमचं उत्तर कसं होईल, अटेंडिंग सेमिनार. हे तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. ओके, वन मोर एक्झाम्पल, यू मस्ट कंप्लीट योर वर्क एक मिनिट मी तुम्हाला देते किंवा एक मिनिट मी पॉज घेते. बघा जमलंच पाहिजे तुम्हाला, सो इझी. आता याच्यात वर्ब काय सांगा, फाइंड आउट द वर्ब, क्रिया. क्रियेचं रूप कुठलं आहे याच्यामध्ये, कंप्लीट. ओके, म्हणजे तुमचे आज्ञार्थी वाक्य कंप्लीट पासून सुरू व्हायला पाहिजे. रिमूव्ह काय होणार, यू होणार. मस्ट सुद्धा निघून जाईल, इथलं सुरुवात करा. राहिलेलं सगळं वाक्य तुमचं आज्ञार्थी वाक्य तयार होईल. कंप्लीट योर वर्क. गॉट इट. आय थिंक सगळ्यांना समजलं असेल काय करायचं आपल्याला.
क्वाईट. वर्ब कोणता या सेंटेन्समध्ये, क्रिया कोणती आहे, कीप. म्हणजे तुमचं वाक्य इथनं सुरू होणार कीप क्वाईट. हे तुमचं झालं आज्ञार्थी वाक्य. सो सिम्पल, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला उलटं करायचं असेल, इम्परेटिव्हचं तुम्हाला असर्टिव्ह करायचं असेल तर आपण काय जोडलं, यू मस्ट. ओके, तुम्हाला आज्ञार्थी वाक्य तयार करायचं आहे, यू मस्ट काढून टाका. सो सिम्पल. सो हे आहे आपलं इम्परेटिव्ह इंटू असर्टिव्ह इंटू इम्परेटिव्ह. ओके, सो मुव्हिंग टू द नेक्स्ट वन. आता आपण बघू, ह्याच्यात काय डाऊट असेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते की आपल्याला काय करायचं आहे, जे विधानार्थी वाक्य आहे त्याचं आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये चेंज करायचं आहे, असर्टिव्ह इंटू इम्परेटिव्ह. आणि इम्परेटिव्ह वाक्य तयार करताना त्याची सुरुवात नेहमी क्रियेनं होते, क्रियेचं पहिलं रूप. त्या वाक्यामध्ये जर तुम्हाला जास्तच कन्फ्युजन असेल तर सिम्पल आहे की दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया शोधा. ओके, आणि त्या क्रियेने ते वाक्याची तुम्ही सुरुवात करा, तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. मोस्ट आणि थोडं इझी करून सांगते तुम्हाला, त्याच्यातलं सब्जेक्ट काढून टाकायचा, त्याच्यातलं ऑक्सिलरी वर्ब सहाय्यक क्रियापद काढून टाकायचं, जॉईनिंग असेल TO2 असेल तर काढून टाकायचं, राहिलेलं सगळं तुमचं आज्ञार्थी वाक्य असतं. ओके, नाउ मुव्हिंग ऑनवर्ड्स. आता आपण बघणार आहोत की इंट्रोगेटिव्ह इंटू असर्टिव्ह. ओके, आता आपण बघणार आहोत की प्रश्नार्थी वाक्य जे असतं, प्रश्नार्थी वाक्य आहे ते कसं ओळखायचं की वाक्य हा प्रश्नार्थी आहे. सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलांना सुद्धा माहीत असतं की प्रश्नार्थी वाक्याला शेवटी प्रश्नचिन्ह असतं. ओके, तो आपण आता जे शिकणार आहोत ते म्हणजे की प्रश्नार्थी वाक्य आहे. आता प्रश्नार्थी वाक्य किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. एक WH क्वेश्चन असतो. WH म्हणजे व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, हे WH क्वेश्चन झाले. ओके, रिजनेबल क्वेश्चन्स. आणखी एक आहे यस नो क्वेश्चन, म्हणजे ज्याचं उत्तर फक्त यस किंवा नो मध्ये असतं. ओके, तो हे दोन प्रकारचे प्रश्न आहेत. तर आपण इथं बघणार आहोत की हे जे प्रश्न आहे त्याचं विधानार्थी वाक्य. ऑब्व्हियसली काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही विधानार्थी करणार तर पहिलं जे रिमूव्ह होणार, पहिली गोष्ट ती काढून टाकायची ती म्हणजे प्रश्नचिन्ह चेंजेस. म्हणजे तुमचं प्रश्नचिन्हच्या जागी आपण फुलस्टॉप, विरामचिन्ह, हे चिन्ह पहिलं बदलायचं आहे, खूप महत्त्वाचं. काही वेळेला कसं होतं, मुलं पूर्ण सेंटेन्स बरोबर लिहितात पण त्याचं चिन्ह आहे तसं क्वेश्चन मार्कच लावून टाकतात. सो 0 मार्क आपल्याला मिळते. सो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. सो लेट्स सी आपण बघणार आहोत इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह जर तुम्हाला मराठी लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही मराठी सुद्धा हे लिहू शकता. इंट्रोगेटिव्हला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. इंट्रोगेटिव्ह बदलायचं आहे आपल्याला कशामध्ये, असर्टिव्ह. असर्टिव्हला आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. विधानार्थीमध्ये बदलायचं आहे आपल्याला ते वाक्य. ओके, सो लेट्स सी. पहिल्यांदा आपण डू डज डीड ह्या पद्धतीचं आपण बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल बघा, डिड यू पे द बिल. डिड यू पे द बिल. जर मराठी जर याचं रूपांतर केलं तर हा प्रश्न कसा आहे बघा, डिड यू पे द बिल, तू बिल पे केलंस का. ओके, म्हणजे ह्याचं उत्तर येस किंवा नो मध्येच असणार आहे. व्हॉट इट, हो किंवा नाही. तर आता आपल्याला इथं उत्तर लिहायचं नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही आहे. तर हाच जो प्रश्न आहे याला आपण विधानार्थी वाक्यामध्ये चेंज करायचं आहे, मिनिंग न बदलता. ओके, सो आता याचं विधानार्थी वाक्य जर आपण तयार केलं तर एक लक्षात घ्यायचं की हे जे डू डज डीडचे जे प्रश्न असतात, ओके, त्याच्यावर त्याचा टेन्स ओळखायचा. आता हा जो डीड आहे, डीड इंडिकेट काय करतो, ओके, हा जो डीड आहे हा काय इंडिकेट करतो, कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. ओके, आता ज्यावेळी आपण विधानार्थी वाक्य तयार करणार आहोत, ओके, त्यावेळेला हा डीड निघून जातो. ओके, ऑब्व्हियसली आपण प्रश्नार्थी वाक्य रिमूव्ह करणार आहोत आणि त्याचा एसर्टी करणार, तर डीड आपल्याला काढून टाकायचा आहे. पण विधानार्थी वाक्य करताना त्याचा टेन्स सुद्धा पास्टच ठेवायचा आहे. त्याचा टेन्स, कारण प्रश्नाचा टेन्स जर पास्ट असेल तर तुमचं विधानार्थी वाक्य सुद्धा काय व्हायचं आहे, पास्ट टेन्समध्येच कन्वर्ट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे की ह्या दिलेल्या प्रश्नामध्ये क्रिया कोणती आहे बघा, क्रिया दाखवणार कोणती आहे, पे. ओके, जर ज्यावेळी तुम्ही आता डीड रिमूव्ह करणार तर तिथं क्रिये
वाक्याचा टेन्स काय राहील, पास्टच राहणार. बघा डीड काढून टाका. ओके, डीड काढून टाकायचं आहे आणि जी क्रिया आहे याचा आपल्याला पास्ट फॉर्म तिथं लिहायचा. पेचा पास्ट फॉर्म काय असणार आहे, पेचा पेड. ओके, तर सिंपल आहे. तुमचं वाक्य काय तयार झालं, यू पेचं काय लिहिलं तुम्ही, पेड. कारण इथं पेड ह्या पास्ट टेन्सला इंडिकेट करतो. यू पेड द बिल. आणि क्वेश्चन मार्कच्या जागी तुमचं काय आहे ना, फुल स्टॉप. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो डीड पास्ट टेन्स आहे म्हणून त्याचं विधानार्थी करताना काय करायचं, फक्त त्या दिलेल्या क्रियेचं पास्ट फॉर्म तुम्ही त्या ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. वन मोर एक्झाम्पल, डीड राम kills. Did Ram kills the Ravan? Did Ram kills the Ravan? रामने रावणाला मारलं का? ओके, सो पुन्हा बघा करू शकता तुम्ही. आपण डीड आहे, डीड इंडिकेट पास्ट टेन्स. ओके, याच्यामध्ये क्रिया कोणती आहे या वाक्यामध्ये, या प्रश्नामध्ये, किल्स. किल्सचं काय करायचं, जर तुम्ही डीड काढत असाल तर किल्सचं काय होणार आहे, तर थर्ड फॉर्म किल्ड होणार आहे. ओके, सो तुमचं वाक्य कसं तयार होईल, राम इंस्टेड ऑफ किल्स तुम्ही काय वापरायचं आहे, त्याचं तिसरं रूप दॅट इज किल्ड. राम किल्ड द रावण. आणि शेवटी फुल स्टॉप. अंडरस्टँड काय केलं आपण, डीडचा प्रश्न ज्यावेळी आपण विधानार्थी तयार करतो त्याच्यामध्ये आपण डीड हा पास्ट टेन्स इंडिकेट करतो आणि विधानार्थी करताना त्या प्रश्नामध्ये जे वर्ब दिलेला आहे त्याचं तिसरं फॉर्म फक्त आपल्याला काय करायचं आहे, द्यायचं आहे. ओके, सो नाव सी हिअर. आता आपण एज, एम, इज, आर, वॉज, वेरचे वाक्य असतात, प्रश्न असतात, तर त्याचं आपण विधानार्थी कसं करायचं. ओके, सी हिअर. आर यू रेडी. आता हे प्रश्नाचा प्रश्न, आर यू रेडी. ओके, ह्याचं विधानार्थी करताना सो सिंपल, सगळ्यात सोपं आहे. फक्त चेंज द प्लेस, चेंज द प्लेस, जागा फक्त बदला त्याची. तुमचा सब्जेक्ट पुढे येईल, त्याच्यानंतर तुमचा हेल्पिंग वर्ब येईल, यू आर रेडी, आणि शेवटी फुल स्टॉप येईल. आहे की नाही सोपं. सो फक्त तुम्हाला त्याची जागा बदलायची आहे. जर येस नो टाईपचं इज, एम, आर, वॉज, वेअर असे जर प्रश्न असतील तर पुन्हा बघा, इज शी इंटेलिजंट, इज शी इंटेलिजंट. काय करायचं आपल्याला, फक्त सब्जेक्टची जागा बदलायची आहे. शी इज इंटेलिजंट. ओके, नाव हिअर नेक्स्ट बघा, वॉज वेअरमध्ये वर दे किलर्स. पास्टमध्ये पण असतं ना आपल्याला हेल्पिंग वर्ब, वर दे किलर्स, जसं वॉज वेअर. ओके, वर दे किलर्स काय करणार, चेंज, पुन्हा चेंज द प्लेस, सब्जेक्ट पहिला देणार, they were full stop. ओके, सो गॉट इट. इंटरोगेटिव्ह मध्ये आपण कसं विधानार्थी करायचं आहे. ओके, मनमोर आपण दोन एक्झाम्पल अजून बघूया. इज शी कुकिंग फूड, इज शी कुकिंग, इज शी कुकिंग राईस. ओके, इज शी कुकिंग राईस. करू शकता तुम्ही. काय करायचं आहे आपल्याला, काय करणार आहे तुम्ही, फक्त सब्जेक्ट पुढे घेणार आणि तुमचा जो हेल्पिंग वर्ब आहे तो काय करायचा आपल्याला पुढे द्यायचा. तो शी इज कुकिंग राईस. शेवटी काय येणार, तुमचं फुल स्टॉप येणार आहे. ओके, आता आपण डब्ल्यूएच बघूया. Who doesn't or does not know him. आता जर हा प्रश्न तुम्ही मराठीत जर याचं रूपांतर केलं तर ह्याचं काय होते बघा, हू डज नॉट नो हिम, त्याला कोण ओळखत नाही.
म्हणजेच हे त्यातून काय इंडिकेट होतं, आपण म्हणतो ना त्याला कोण ओळखत नाही, म्हणजेच आपल्याला काय सांगायचं की त्याला सर्वजण ओळखतात. असंच आपल्याला बोलायचं असतं ना की त्याला कोण ओळखत नाही, म्हणजेच त्याला सगळीजण ओळखत असतात. सो अशामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हू डज नॉटच्या जागी आपण काय सर्वजण म्हणजे एव्हरीवन. हू डज नॉट चेंजेस इनटू एव्हरीवन. सो एव्हरीवन, एव्हरीवन नो हिम. कळलं तुम्हाला? ओके. सो हे झालं आपला इंट्रोगेटिव्ह इनटू असर्टिव्ह. प्रश्नार्थी वाक्य विधानार्थीमध्ये कसं बदलायचं आहे. गॉट इट? सो नाव वी आर मूव्हिंग टू उलट. ह्याला आपण उलट करूया आता की असर्टिव्ह इनटू इंट्रोगेटिव्ह. आता विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी कसं करायचं आहे मी कंटिन्यू मध्ये घेते, कारण तुम्हाला लगेच कळेल की ते नियम कसे आहेत. जे आपण इथं रिप्लेस केलेलं आहे ते पुन्हा तिथे जाऊन उलटं करायचं आहे, म्हणजे कसं होणार आहे तुम्हाला लगेच ते क्लिक होणार आहे. ओके. आता आपण उलटं करूया. असर्टिव्ह इनटू, आता विधानार्थी तुम्हाला दिलं असणार आहे आणि तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, प्रश्नार्थी तयार करायचं आहे. ओके. सी असर्टिव्ह दिलेलं असणार आहे ते तुम्हाला कशामध्ये इंट्रोगेटिव्ह मध्ये चेंज करायचं आहे. तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मध्ये चेंज करायचं आहे. ओके. लेट्स सी. He will never learn manners. हे विधानार्थी वाक्य आहे की ही विल नेवर लर्न मॅनर्स. तो कधीही मॅनर्स शिकू शकत नाही. ओके. शिकत नाही, शिकू शकत नाही. हेला आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नार्थी करायचं आहे. मग त्या प्रश्नार्थी करताना आपण कसं सब्जेक्ट, ज्यावेळी आपण प्रश्नार्थीचं विधानार्थी केलेलं आपण करता पुढं घेतलं, बरोबर. आपण काय केलं होतं, जागा बदलली, आपण करता पुढं घेतला होता आणि सायकल नंतर. आता हिचं उलटं करा. आता आपल्याला फक्त उलटं करायचं आहे आणि जे नेगेटिव्ह आहे, जो नेगेटिव्ह टॅग असतो त्या वाक्यामध्ये तो काढून टाकायचा. म्हणजे एक लक्षात घ्या की जर तुमचं दिलेलं वाक्य नकारात्मक असेल मग त्याच्यामध्ये नॉट असू शकतो, नेवर असू शकतो, ओके, डज नॉट असू शकतं. म्हणजे ज्या अक्षरावरून, त्या शब्दावरून हे वाक्य नेगेटिव्ह आहे ते कळत असेल. तर जर तुमचं दिलेलं वाक्य नेगेटिव्ह असेल तर बदलताना त्याला आपण पॉझिटिव्हमध्ये बदलायचं. त्याचा अर्थ न बदलता, त्याचा अर्थ न बदलता ते वाक्य पॉझिटिव्हमध्ये चेंज करायचं. म्हणजे त्याच्याचा नेगेटिव्ह टॅग आपण काय करायचा आहे तो काढून टाकायचा. त्याच्या बदल्याला दुसरा शब्द वापरायचा जर त्याचा चेंज होत असेल तर. ही विल नेवर लर्न मॅथ्स. ओके. तो मॅथ्स कधीही शिकू शकत नाही, म्हणजे ह्याच्यात नेगेटिव्ह टॅग आहे आपला नेवर. तर नेवर जर वाक्यामध्ये असेल आणि जर तुम्हाला प्रश्नार्थी करायचं असेल तर नेवर चेंजेस इनटू एव्हर. ओके. हे रूल लक्षात ठेवा की नेवर जर असेल दिलेल्या वाक्यामध्ये तर तो बदलत असताना कशामध्ये बदलेल, एव्हरमध्ये. हे एकच क्लू आहे याच्यामध्ये. आणि या जसं आपण बघितलं पुन्हा त्याची जागा बदलायची आहे, प्रश्नार्थी करायचं आहे म्हणजे तुम्हाला आता इथं वर्ब आहे तो पुढे घ्यायला पाहिजे. ओके. तो कसं घेणार तुम्ही, विल पुढे येईल, सब्जेक्ट मागचं. आपण काय केलं होतं ह्याच्या आधी, ही पुढे घेतलं होतं त्याचं विधानार्थी करताना, सब्जेक्ट पुढे घेतला आणि सहाय्यक क्रियापद नंतर घेतलं होतं. पण आता तुम्हाला काय करायचं, उलटं करायचं. विल ही नेवरच्या जागी आपण काय यूज करायचं आहे, एव्हर. कारण प्रश्न नकारात्मक, आपलं विधानार्थी नकारात्मक असेल तर प्रश्न पॉझिटिव्ह तयार व्हायला पाहिजे. आणि जर उलटं तेव्हा सुद्धा जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य आहे, जर तो नेगेटिव्ह असेल तर विधानार्थी पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. दोन्हीही नेगेटिव्ह होऊ शकत नाही. ओके. सो विल ही एव्हर लर्न मॅनर्स. आणि शेवटी तुम्ही काय द्यायला पाहिजे, प्रश्नचिन्ह. कारण आपण प्रश्न कसे तयार करायचं हे शिकत आहोत. फक्त जागा बदला, फक्त जागा बदलायची आहे. सहाय्यक क्रियापद पुढे येईल, दिलेलं वर पुढे येईल, सब्जेक्ट तुमचा त्याच्यानंतर जाईल. ओके. नेक्स्ट बघा, the workers are not going
नेगेटिव्ह? सांगा बघू. डेफिनेटली हा नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण नॉट यूज केलं आहे. म्हणजे पहिलं काम आपल्याला करायचं आहे की आपल्याला जे प्रश्न तयार करायचा आहे तो पॉझिटिव्ह, म्हणजे हा नॉट तिथं काढून टाकायचा. ओके, नॉट फ्रॉम दॅट. देन आता ह्याच्यामध्ये जो आपला हेल्पिंग वर्ब आहे, ओके, तो कुठं आहे? आपलं क्रियापद जे आहे ते कुठं आहे? कोणतं आहे? आर आहे. ओके, आणि आपला सब्जेक्ट, आपला कर्ता कोण आहे? द वर्कर्स आहे. म्हणजे त्याची जागा बदलणार. ओके, म्हणजे हा कुठे येणार? हा इथे येणार. ओके, सुरुवातीला प्रश्न तयार करतोय ना आपण. ओके, सो आर सुरुवातीला आर, कर्ता कोण आहे तुमचा? द वर्कर्स. आर दी वर्कर्स. नॉट आपल्याला काढून टाकायचं आहे. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की जर नेगेटिव्ह टॅग असेल तर रिमूव्ह होऊन जातो. नॉट काढायचं, राहिलेलं सगळं लिहून टाकायचं. आर दी वर्कर्स गोइंग ऑन स्ट्राईक, आणि प्रश्नचिन्ह इथं तुमचा तयार. ओके, सो आय थिंक यू गेट आपल्याला कसं प्रश्न तयार करायचे आहे. नाव सी, द गेस्ट late for the party. The guest arrived late for the party. आता ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह टॅग कुठलाच नाही आहे, सो याच्यात पॉझिटिव्ह टॅगचा काही विषय नाही. आता आपण ह्याचं जर करायचा प्रश्न, तर आता आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये जी क्रिया दिलेली आहे ते पास्ट टेन्स दिलेली आहे. आपण पहिल्यांदा काय केलं होतं की आपल्याला जो प्रश्न जो डिडचा होता त्याचं आपल्याला विधानार्थी करताना आपण क्रियेला विथ्री फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्ममध्ये यूज केलं होतं. आता आपण इथं प्रश्न तयार करतोय, म्हणजे इथं काय यूज केले? अराइव्ड. बरोबर, म्हणजे तुम्ही काय यूज करणार आहे? बरोबर, अराइव्डचं फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे आणि प्रश्न तुम्हाला पास्ट टेन्समध्येच तयार करायचा आहे. दिलेलं वाक्य पास्ट टेन्समध्ये. ओके, तर काय होणार? ते अराइव्ड म्हणून काय येणार? दिले. ओके, कळलं? इथं पास्ट टेन्स आहे म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात डिड न केलेली आहे. आणि इथं प्रश्न तयार करताना मग आता इथं पास्ट टेन्स वापरला तर इथं त्याचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. ओके, सो डिड द गेस्ट, तुमचा करता येणार त्यानुसार हा तुमचा करता आहे. डिड द गेस्ट अराइव्हचं अराइव्ह, डिड द गेस्ट अराइव्ह late for the party, आणि तुमचा इथं काय येणार आहे? प्रश्नचिन्ह येणार आहे. ओके, did the guest arrives late for the party. काय चेंज केलं बघा मी? ह्या पद्धतीचा प्रश्न सेंटेन्समध्ये आपण इथं पास्ट फॉर्म दिलेला आहे म्हणून आपण ते प्रश्नामध्ये इंडिकेट करण्यासाठी डिड वापरलं आणि त्याचं फर्स्ट फॉर्म पण आहे. तसं पण एका वाक्यामध्ये दोन पास्ट फॉर्म आपण यूज करू शकत नाही. ओके, सी द नेक्स्ट वन. Doesn't or does not refuse. Okay, Aarti does not refuse to talk with her friends. आता त्याच्यामध्ये नेगेटिव्ह आहे. काय आहे नेगेटिव्ह? नॉट इथं लावलेलं आहे. ओके, आता नॉट लावले फक्त नॉटच काढायचं आहे, डज काढायचं नाही. इथं ऑलरेडी तुम्हाला इंडिकेशन दिलेले आहे की तुम्ही वाक्य कशाने सुरुवात करायची, तुम्ही प्रश्नाची सुरुवात कशाने करायचं तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेलं आहे. फक्त इथलं नॉट काढायचं आहे. डज न तुमच्या प्रश्नाची सुरुवात होईल. ओके, डज आरती, मग त्यानंतर तुमचा सब्जेक्ट आला पाहिजे. डज आरती, बाकीचं वाक्य आहे कसं? Does Aarti refuse to talk with her friends? काय झालं? Does Aarti refuse to talk with her friends? ऑलरेडी इथं आपल्याला क्वेश्चन सुरुवात करताना सहाय्यक क्रियापद दिलं होतं ते आपण इथं यूज
यूज केलेला आहे. ओके, आणि ज्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यावर आपण ओळखायचं. ते पास्ट फॉर्मचा आहे तर आपण इथं डीड यूज केलं पाहिजे. ओके, सो हे आहे आपलं असर्टिव्ह इंटू इंटरोगेटिव्ह, म्हणजे विधानार्थी वाक्य आपण प्रश्नार्थीमध्ये चेंज करायचं शिकलेलो आहोत. ओके, आता आपण बघणार आहोत, आपण पहिलं जे सुरू केलं होतं मागचं लेक्चर ते आपण बघितलं होतं की विधानार्थी वाक्य उद्गारवाचक कसं करायचं आहे. तर आज आपण बघणार आहोत की उद्गारवाचक जे आहे ते विधानार्थीमध्ये कसं बदलायचं आहे. सो सिंपल, मी तुम्हाला सांगितलं होतं पॅरेंट्स आहे की एक्सक्लेमेटरी जर तुम्ही विधानार्थीमध्ये करत असाल तर तुम्ही हाऊ आणि व्हॉटचा फरक एक आहे आपला. हाऊ असेल तर व्हेरी, व्हॉट असेल तर अव्हेरी. म्हणजे हाऊ बदलत असताना व्हेरीमध्ये बदलतो आणि व्हॉटचं वाक्य असेल तर अव्हेरीमध्ये बदलतो. ओके, एक्सक्लेमेटरी इंटू मराठीत लिहू शकताय उद्गारवाचक वाक्य विधानार्थीमध्ये बदलायचं आहे. ओके, उद्गारवाचक वाक्य स्टेटमेंटमध्ये बदलायचं आहे, विधानार्थीमध्ये बदलायचं आहे. सो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतो हा मोस्टली हाऊ, व्हॉट हेनं सुरू होतो. ओके, आणि काही उद्गारवाचक शब्द असतात. फॉर एक्झाम्पल हुर्रे, आम्ही जिंकलो, ओफो, आम्ही हरलो, शिटिया, हे जे उद्गार आहेत. ओके, सो काश मैं ॲक्ट्रेस होती, जसं हिंदीमध्ये. सो काश म्हणजे विश, जिथं तुमची इच्छा दाखवताना तुम्ही शब्द वापरताय असं. सो ह्या पद्धतीने जे शब्द आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला जॉय दिसतो, सॉरो दिसतो. ओके, किंवा आपल्याला सरप्रायझिंग, असं आपण सरप्राईज झाले असंही दिसतं. सो हे जे उद्गारवाचक वाक्य आहेत ह्याला आपण विधानार्थी स्टेटमेंटमध्ये बदलायचं आहे. बट लिटल बट चेंजेस आहेत, तर आपण बघू त्याचे काही नियम आहेत आणि कसं चेंज करायचं आहे. ओके, सो वन बाय वन आपण एक्झाम्पल बघून ते करायचं आहे. How big that mango tree is. उद्गारवाचक वाक्य कसं ओळखायचं त्याला? उद्गारवाचक चिन्ह शेवटी असतं. ओके, नीट वाचा वाक्य. हाऊ बिग दॅट मँगो ट्री इज. शेवटी साहित्य पद आहे इज, सुरुवात आहे हाऊ. ओके, ह्याला आपण काय करायचं आहे? विधानार्थी वाक्यामध्ये बदलायचं आहे. विधानार्थी वाक्यात सुरुवात सब्जेक्ट न पोचली गेली जाते. सो कसं होणार आहे आपण? ह्याचा सब्जेक्ट कुठला आहे? दॅट मँगो. ओके, दॅट मँगो ट्री हा तुमचा काय आहे? सब्जेक्ट आहे या वाक्यातला. दॅट मँगो ट्री, आता ह्याच्याबरोबर काय आला पाहिजे? ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे हेल्पिंग वर्ब इज. दॅट मँगो ट्री इज झालं. आता तुम्हाला यानंतर हा जो हाऊ आहे ह्याच्या जागी काय वापरायचं आहे? व्हेरी. दॅट मँगो ट्री इज व्हेरी राहिलं काय? म्हणजे हाऊ चेंजेस इनटू वेल. वाक्याची सुरुवात आपण जो वाक्य सब्जेक्ट आहे त्याने दिली, सब्जेक्ट नंतर तुमचा हेल्पिंग वर्ब आला आणि त्यानंतर आपला काय आला? रिमेनिंग पार्ट. हाऊ चेंजेस इनटू व्हेरी, आणखीन मग राहिलेला पार्ट आला. ओके, वन मोर एक्झाम्पल. How beautiful you are. How beautiful you are. आता ह्याचं जर आपल्याला चेंज करायचं असेल तर काय करणार तुम्ही? हाऊ ब्युटिफुल आर मध्ये सब्जेक्ट आहे तुमचा यू, त्यानंतर तुमचा हेल्पिंग वर्ब आर, यू आर. त्यानंतर हाऊ चेंजेस इनटू व्हेरी, यू आर व्हेरी. राहिलेला आहे तुमचा बोर्ड कॉम्प्लिमेंट ब्युटिफुल. यू आर व्हेरी ब्युटिफुल. समटाइम्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये सब्जेक्ट दिलेला नसतो, इंडिकेटच केलेलं असतं. हाऊ ब्युटिफुल असंही म्हटलं जातं. तर तिथं आपण इमॅजिन करायचं यू हा सब्जेक्ट तिथं इमॅजिन. कारण आपण कुणाला तरी ते कॉम्प्लिमेंट दिलेलं असतं, म्हणजे समोर कुणी असू शकतं ना.
म्हणजे तिथं कोणतरी आहे कॉम्प्लिमेंट देण्यासाठी, तर यू हॅव टू इमॅजिन की तिथं सब्जेक्ट यू असा आहे. इन केस जर दिला नसेल तर. नेक्स्ट बघा, व्हॉट ब्युटिफुल पिक्चर इट इज. एक छोटासा बदल आहे फक्त ह्याच्यामध्ये, कारण इथं हाऊच्या जागी काय यूज केले, व्हॉट. ओके, आणि ज्यावेळी व्हॉट येतं तर व्हेरीच्या जागी काय यूज करायचं आपल्याला, फक्त अ व्हेरी. याचा काय संबंध येणार नाही मला याचा, फक्त व्हॉटच्या जागी अ व्हेरी यूज करायचं आहे. एवढाच बदल आहे. ओके, इथं सब्जेक्ट कुठला आहे सांगा आता, सब्जेक्ट आहे इट. त्यानंतर त्याचा आहे इट इज. व्हॉटच्या जागी आपण काय, व्हॉट अच्या जागी आपण काय यूज करायचं आहे, अ व्हेरी. ओके, व्हॉट अच्या जागी आपण काय यूज करायचं आहे, अ व्हेरी. बाकीचं आहे व्हॉट इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर आणि शेवटी फुल स्टॉप. ओके, व्हॉट अच्या जागी अ व्हेरी यूज करायचा आहे, हाऊ असेल तर व्हेरी. वन मोर एक्झाम्पल बघा, व्हॉट an excellent singer. एक मिनिट मी थांबते. आय होप तुम्हाला हे नक्कीच जमणार आहे. ट्राय करा, वरचे एक्झाम्पल बघा आणि त्या अनुषंगाने ते चेंज करा. देन आय विल टेल यू. आय होप लिहून घेतलं असेल तुम्ही, बरेच जणांना कळलंही असेल काय केलंय. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज द सब्जेक्ट हियर, ही. त्यानंतर इज, ही इज. व्हॉट टाईपच्या जागी ही इज. A very excellent singer. ओके, काय यूज केलं आपण, व्हॉट अँडच्या जागी आपण काय यूज केलं, अग्री. ही इज अ व्हेरी एक्सिलेंट सिंगर. कळलं तुम्हाला, व्हॉट असेल, व्हॉट अँड असेल, त्याच्या जागी आपण अ व्हेरीचा वापर करायचा. सो ही इज ए व्हेरी एक्सिलेंट सिंगर आणि शेवटी येणार तुमचा फुल स्टॉप. ओके, नेक्स्ट बघा, व्हॉट इज नाईस पर्सन. आता याच्यात कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. व्हॉट अ नाईस पर्सन. आता हे कुणासाठी तरी बोललं गेलेलं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितले की जर त्याच्यामध्ये सब्जेक्ट दिला नसेल पण ते वाक्य कुणासाठी तरी बोललं गेलेलं आहे म्हणजे तिथे आपण यू इमॅजिन करायचंच आहे. तिथे सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. ओके, सो व्हॉट अ नाईस पर्सन. किती छान माणूस आहे, किती चांगला माणूस आहे. म्हणजे कुणासाठी तरी ते बोलले आणि कुणासाठी आहे म्हटलं ते यू तिथे आला पाहिजे. ओके, सो ॲज यू आणि यू बरोबर आपलं काय येतं. ठीक आहे, तुम्ही यू घ्यायचं नाही, वॉटर सिंग्युलर पर्सन मध्ये घ्यायचं असेल यू टेक ही. ही बरोबर इज. ही इज. त्यानंतर व्हॉट आपण जागी अ व्हेरी. ही इज अ व्हेरी बाकीचं नाईस पर्सन आणि शेवटी पुढचं काय केलं बघा. मी इथं कोणासाठी तरी यूज केले म्हणून ही असू शकतं, शी असू शकतं, कुणीही असू शकतं. ही शी तुम्ही इमॅजिन करा. तर इथं ही घेते, ही बरोबर आपल्या हेल्पिंग बरोबर आला इज. ओके, ही इज अ व्हेरी नाईस पर्सन. गॉट इट. सो इन दिस वे यू हॅव टू चेंज एक्सक्लेमेटरी इंटू एसर्टिव्ह. अजून भरपूर एक्झाम्पल आहे, आपण बघूया नंतर. व्हॉट अ ग्रँड पार्टी. करा. नेक्स्ट इज व्हॉट इज. आता हे सगळे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. प्रेझेंट हा एक्सक्लेमेटरीचा टेन्स प्रेझेंट आहे कसा ओळखायचा. शेवटी आपल्याला इज दिलेलं असतं. ओके, जर शेवटी वॉज असेल, वेअर असेल, वॉज वेअर असेल तर तो पास्ट टेन्स होतो. त्या अनुषंगाने तुम्ही तो हेल्पिंग बरोबर त्या सब्जेक्ट बरोबर यूज करायचा. ओके, स्वतःचं काही डोकं तिथं लावायचं नाही. आता इथे इज आहे, इथं इज आहे,
व्हॉट अ ग्रँड पार्टी. आता इथं करता कोणच नाही आहे. ओके, व्हॉट अ ग्रँड पार्टी म्हणजे पार्टीसाठी बोललं गेलं. तर पार्टी तर निर्जीव आहे ना, तर आपण निर्जीव गोष्टींसाठी नेहमी काय यूज करतो, इट. ओके, ही आणि शीचा इथे काय संबंध नाही, आपण पार्टीबद्दल बोलतोय. तर आपल्या इथे कसं येणार आहे, व्हॉट अ ग्रँड पार्टी. सो आपण पार्टीसाठी काय केलं, इट इज. इथं पास्ट टेन्सचा काही संबंधच नाही आहे, कारण ते काय असं वाक्य असेल तर ते प्रेझेंट टेन्समध्येच असतं. ओके, इथे काही इंडिकेशनच नाही आहे. समजा इथं असतं व्हॉट अ ग्रँड पार्टी इट वॉज, तर पास्ट टेन्स झालं असतं. अदरवाईज इथं काही गरज नाही, हे प्रेझेंट टेन्समध्येच वाक्य असतं. सो आपण ग्रँड पार्टीसाठी सब्जेक्ट घेतला इट इज, त्याच्याबरोबर आपल्या हेल्पिंग वर्ब इज. इट इज व्हॉट वॉजच्या जागी अ व्हेरी. इट इज ए व्हेरी ग्रँड पार्टी. व्हेरी ग्रँड पार्टी. ओके, देन आता आपण थोडंसं एक्सक्लेमेटरी वर्ड्स जे असतात त्याचं कसं चेंज करायचं ते बघून घ्या. हुर्रे, हुर्रे, त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क हुर्रे. वी वन द मॅच. हुर्रे, वी वन द मॅच. आता इथं फुल स्टॉप का दिला मी, कारण इथं आपण एक्सक्लेमेटरी मार्क एक्सक्लेमेटरी वर्ड नंतर यूज केलेला आहे. एक्सक्लेमेटरी टॅग नंतर यूज केलेलं ऑलरेडी आहे. हुर्रे, वी वन द मॅच. आता या वाक्याचा टेन्स काय आहे सांगा, नीट बघा आणि मला सांगा काय आहे. पास्ट टेन्स आहे, वन आहे म्हणजे आपण मॅच जिंकलो. ओके, सो आहे कसं आपल्याला इथं तो टॅग घ्यायचा आहे, म्हणजे वाक्य पास्ट टेन्समध्ये. आता एक लक्षात घ्यायचं, हा शब्द जो आहे विधानार्थी वाक्य करताना हा शब्द रिमूव्ह करायचा आहे. ओके, विधानार्थी वाक्य करताना काय करायचं आहे, ह्या शब्दाच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, ते इंडिकेट करायचं आहे विधानार्थीमध्ये की हां खरोखर मला आनंद झालेला आहे. ओके, पण तो हा शब्द इथं यूज करायचा आहे. तो ह्याच्या जागी आपण काय यूज करायचा आहे, इट इज ए ग्रेट जॉय. नीट बघा मी काय लिहिलेलं आहे, हुर्रे जर शब्द असेल एक्सक्लेमेटरीमध्ये आणि त्याचं विधानार्थी करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर हुर्रेच्या जागी इट इज अ ग्रेट जॉय. इट इज अ ग्रेट जॉय, आनंद होतोय मला, आनंदासाठी जॉय म्हणायचं इथं. समजा इथं अल्हास किंवा ओफ हो असा शब्द असेल तर म्हणजे त्याच्यातून आपल्याला आनंद झालेला नाही, थोडंसं दुःखच झालेलं असं दिसते. तर इथं फक्त शब्द बदलणार, तो म्हणजे काय होणार आहे आपला, इट इज अ ग्रेट सॉरो. दुःख होते, सॉरो. सो इट इज अ ग्रेट सॉरो. जर दुःख होत असेल तर दुःख होण्याचं इंडिकेशन जर त्या एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये असेल तरच तिथं ते वापरायचं. आता हुर्रे म्हणजे आनंद झालाय, सो आय हॅव रिटन इट इज अ ग्रेट जॉय. ओके, जॉय नंतर जॉइनिंग वर्ड दॅट. जॉइनिंग वर्ड काय येणार, दॅट. इट इज अ ग्रेट जॉय दॅट. मग वी वन द मॅच, हे सिंपल पास्ट आहे, ह्याला परफेक्ट पास्ट टेन्समध्ये चेंज करायचं आहे. आणि परफेक्ट टेन्स पास्ट टेन्समध्ये चेंज करायला आपल्याला हॅवचा वापर करायचा. ओके, सो इट इज अ ग्रेट जॉय दॅट. फक्त वी आणि वनच्या मध्ये तुम्हाला एक शब्द जोडायचा, तो मध्ये काय आहे, हॅव. ओके, वी हॅव वन द मॅच. काही कॉम्प्लिकेटेड नाही, नीट तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ह्या पद्धतीचे वाक्य आहे, ते दिलेले जे शब्द आहेत त्यांना बद्दल त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की ते जॉय आहे की सॉरो आहे. जॉय असेल तर इट इज अ ग्रेट जॉय असं वाक्य तिथं आलं पाहिजे. जॉइनिंग वर्ड दॅट येणार. आणखी दिलेले जे वाक्य आहे त्याचं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये चेंज करायचं, म्हणजे सब्जेक्ट आणि तुमचे जे वर्ब दिलेले आहेत त्याच्यामध्ये हॅवचा वापर तुम्ही करायचा आहे. ओके, थोडंसं क्लॅरिफाय करण्यासाठी अजून एक एक्झाम्पल देतो या पद्धतीचं तुम्हाला कळेल. Alas, okay, we lost the match. Alas, we
अल्हास म्हणजे आपल्याला सॉरो फील करतो थोडंसं, अरे आय विल मॅच हरलो, म्हणजे तुम्हाला जास्त आनंद होत नाही. तुमचं वाक्य करायला पाहिजे, इट इज ए ग्रेट सॉरो. जॉयच्या जागी मी काय यूज केलं, सॉरो. इट इज अ ग्रेट सॉरो दॅट जॉईनिंग वर्ड दॅट, आणि त्यानंतर आहे कसं we have lost the match. We have lost the match. ओके, सो ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ह्या पद्धतीचे वाक्य तुम्ही ह्या पद्धतीनं बदलायचं. ओके, आता थोडंसं आपण इफ ऑनलीचं सेंटेन्स असतं. मला वाटतं आपण हे ज्यावेळी आपलं बेसिक सुरू होतं तेव्हा मी ही गोष्ट क्लिअर केली होती तुम्हाला की इफचं वाक्य असं, इफ आय वर, तर ते आपण कसं बदलायचं आहे. ओके, सो लेट्स सी. थोडं वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सक्लेमेटरी पुढे पुढे येत आहेत. इफ ऑनली, इफ ऑनली, इफ ऑनलीचं वाक्य हे नेहमी पास्ट टेन्स मध्ये असतं, कारण हे विश असते माणसाची. ओके, इफ ऑनली आय वर ए क्वीन, जर मी क्वीन असते तर, म्हणजे जर तरचा विश आहे, एक विश आहे, हे इमॅजिनेट. आता एक लक्षात, इफ ऑनलीचं जे वाक्य असतं ना ते इमॅजिनेशन असतं, फक्त आपलं इमॅजिनेशन कल्पनेमध्ये असतं, ते अस्तित्वात कधी घडलेलं नसतं किंवा घडणारही नसतं. ओके, घडू शकतं इफ यू ट्रायड, बट मोस्टली ते अनफुलफिल्ड डिझायर्ड असतं, सॅटिस्फॅक्शन असतं. अनफुलफिल्ड डिझायर एक अपूर्ण इच्छा असते. ओके, फॉर एक्झाम्पल आय विश म्हणजे जर मी क्वीन असते, जर मी प्राईम मिनिस्टर असते तर मी हे केलं असतं, देशाची प्रगती केली असती. जर मी कॉलेजचे प्रिन्सिपल असते तर मी हे नियम लागू केले असते. म्हणजे एक आपली इमॅजिनेशन कल्पना असते की आपल्याला वाटत असतं की येस आय शुड बी लाईक धिस. ओके, एक विश. सो अनफुल्ड जे पूर्ण झालेली नसते. म्हणजेच काय, अशा वाक्यातून आपण आपली विश दाखवत असतो. ह्याच्यातून तुम्हाला क्ल्यू आहे बघा, मी सांगत आहे. इफ ऑनली आय वर ए क्वीन, जर मी क्वीन असते, म्हणजे आपण विश दाखवत असतो. तर काय करायचं आहे, इथं फक्त इफ ऑनलीच्या जागी तुमची ही विश आहे, तुमची काय आहे, विश आहे. ओके, तर इफ ऑनलीच्या जागी काय करायचं तुम्हाला, आय विश हा शब्द तिथं ॲड करायचा. आय विश, कारण इफ ऑनली आय वर म्हणजे त्याच्यातून आपण विशच दाखवता. सो आय विश बाकीचं वाक्य आहे कसं द्यायचं, आय विश आय वर ए क्वीन, आणि शेवटी फुल स्टॉप. ओके, हे वाक्य जर उलटं करायचं असेल तर आय विशच्या जागी इफ ऑनली असं करा. जर ह्या पद्धतीचं विधानार्थी वाक्याचं आणि त्याचं जर तुम्हाला एक्सक्लेमेटरी करायचं असेल तर आय विशच्या जागी तुम्ही इफ ऑनली जोडायचं, तुमचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार होईल. पण इथं आपण शिकत आहोत की एक्सक्लेमेटरीचं ॲसर्टिव्ह कसं करायचं, म्हणून इफ ऑनलीच्या जागी मी आय विश इथं यूज केलेला आहे. ओके, वन मोर एक्झाम्पल. विश दाखवण्यासाठी आपण अजून एक पद्धतीनं वाक्य लिहितो, म्हणजे हॅड आर अ प्रिन्सेस, हॅड आय अ प्रिन्सेस. म्हणजे विश दाखवायचे जे सेंटेन्स आहेत ते 3 प्रकारनं लिहिले जाऊ शकतात. पहिलं होतं इफ ऑनली, आता आहे हॅड आय अ प्रिन्सेस. ओके, तर ह्याच्यात सुद्धा तुम्ही एक्सक्लेमेटरी निर्धारार्थी करताना आय विश. ओके, त्यानंतर चेंज काय होणार, तुमचे ही प्लेस इथं घेणार, आय विश आय हॅड अ प्रिन्सेस, आणि शेवटी फुल स्टॉप. ओके, अजून एक वाक्य बघा ज्याच्यामध्ये तुम्ही विश दाखवू शकताय. वर आय अ डॉक्टर, वर आय डॉक्टर, एक्सक्लेमेटरी, व आय अ डॉक्टर. ओके, पुन्हा याचं तुम्हाला विधानार्थी करताना आय विश, हे इकडे येईल, आय वर ए डॉक्टर, फुल स्टॉप. ओके, लक्षात घ्या ह्याच्यातून तुम्हाला इम्प्रेटिव्ह करायला शिकायचं. जर आय विश आय वर ए डॉक्टर असं वाक्य दिले आणि त्याचं तुम्हाला सांगितलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करा, तर तुम्ही काय केलं, आय विशच्या जागी वर आय असं करायचं आहे, आणि बाकीचं अ डॉक्टर. म्हणजे फक्त जागा बदलायची आहे सब्जेक्ट आणि क्रियापदाची. ओके,
इफ ऑनलाईन सुद्धा वाक्य विशचं तयार करू शकता. गॉट इट. हे झालं आपलं एक्सक्लेमेटरी इंटू असर्टिव्ह. ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत लेक्चर कळलेलं आहे. आपला लास्ट पॉईंट आहे, लास्ट टॉपिक आहे असर्टिव्ह इंटू एक्सक्लेमेटरी. आता ह्याचं उलटं करायचं आहे. आता जर तुम्हाला हे नीट लक्षात आलं असेल ना तर तुम्ही इझिली काय करू शकता, ते चेंजेस पटापट तुम्ही ते करू शकता. आपला लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे असर्टिव्ह इंटू एक्सक्लेमेटरी. आता त्याचं उलटं करायचं. उलटं लिहायचं आपल्याला. आता आपल्याला विधानार्थी वाक्य एक्सक्लेमेटरी करायचं. असर्टिव्ह इंटू असर्टिव्ह इंटू एक्सक्लेमेटरी करायचं आहे. सो सिंपल. पटपट आपण करत जाऊया, कारण आत्ताच आपण शिकलोय की एक्सक्लेमेटरीचं विधानार्थी कसं करायचं. फक्त नियम बदलायचे, उलटं पुलटं करायचं आपल्याला. बघा एक्झाम्पल. इट इज a very, it is a very, sorry, it is very, it is very fine weather today. व्हेरी फाईन वेदर टुडे. हे आपलं विधानार्थी वाक्य आहे. ह्याला आपल्याला चेंज करायचं आहे कशामध्ये, एक्सक्लेमेटरी. करा पटपट करायचं. आपण काय सांगितलं होतं, आपण जे आपण तिथं उलटं केलंय ते आपण ते सरळ करायचं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये व्हेरी वापरलंय म्हणजे आपण काय वाक्याची सुरुवात कशाने करायला पाहिजे, हाऊ. या व्हेरीच्या जागी आपण काय यूज करायचं आहे, आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला सुरुवातच हाऊ व्हॉट हेनच केली जाते. ओके. सो हाऊ, त्यानंतर तुमचं हाऊ फाईन, इथूनच सुरू होणार तुमचं वाक्य लिहायला. फक्त व्हेरीच्या जागी हाऊ येईल. सो हाऊ फाईन वेदर टुडे. ओके. आणि इज इट हे निघून जाईल, कारण इट आपण हे लावलेलं एक्सक्लेमेटरी. इट आपण हे लावलेलं असतं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की व्हॉट अ ग्रँड पार्टी, तिथं आपण इट हे लावलं होतं. त्याच पद्धतीनं या वाक्यामध्ये इट हे यूज केलं तर इट रिमूव्ह होऊन जाईल. त्याचा वापर आपण करायचा नाही. ओके. सो हाऊ फाईन वेदर टुडे इज, कारण आपण ऑलरेडी इथं वेदर राहिलेला आहे. ऑलरेडी आपण इथं वेदर हा इंडिकेट केलेला आहे. तो आपण असं नाही म्हणू शकतो हाऊ फाईन वेदर टुडे इट इज. नाही नाही, इथं जर वेदर नसतं तर आपण इंडिकेट करण्यासाठी एखादा सब्जेक्ट ज्याबद्दल बोलतोय आपण त्यावेळी आपण इटचा वापर करू शकतो. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. इट इज joyful that I won match. It is joyful that I won match. आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात आलं असेल की ज्यावेळी असं स्टेटमेंट असेल तर आपण जॉयफुल, आनंद झाला म्हणजे कुठला एक शब्द वापरायचा एक्सक्लेमेटरी दाखवण्यासाठी होते. त्याच्यानंतर तुमचा एक्सक्लेमेटरी मार्क येईल. हुर्रे. दॅट तुमचं निघून जाईल कारण हा जॉईनिंग शब्द आहे. हुर्रे आय वन मॅच. फुल स्टॉप. आय वन मॅच. सो सिंपल. ओके. वन मोर एक्झाम्पल. इट इज सॅड. इट इज सॅड दॅट it is sad that I could not qualify the competition. Okay. It is sad that I could not qualify the competition. बघा जमतं का तुम्हाला करायला. काय इंडिकेशन आहे, कुठल्या टाईपचं एक्सक्लेमेटरी आहे,
शब्द आहे सॅड, म्हणजे तुम्हाला दुःख झालेलं आहे, म्हणजे तुम्ही ह्या स्टेटमेंटच्या जागी काय यूज केलं पाहिजे, अलास, एक्सक्लेमेटरी मार्क. हो, अलास झालं, दॅट निघून जाईल. बाकी राहिलेलं वाक्य आहे तसं लिहून टाकायचं आहे आपल्याला. अलास आय could not qualify. Got it? तर ह्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे बघितलं. ओके, वन मोर एक्झाम्पल. He is a very nice man. He is a very nice man. करा. काय करायचं आपल्याला? व्हेरी आहे की अव्हेरी? अव्हेरी आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, वॉट अ. म्हणजे इथं काय येणार आहे, वॉट अ. वॉट ए. त्यानंतर नाइस मॅन. वॉट अ नाइस मॅन ही इज. आणि एक्सप्लेनेशन मार्क. काय केलं मी चेंजेस? अव्हेरी आहे म्हणून वॉट अ वापरलं मी. बाकी सांगायचं वॉट अ नाइस मॅन आहे तसं ही इज, आणि आपण दिले एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, मग बघा थोडंसं चेंजेबल आहे. यू सीम टू बी मच अपसेट. ओके, यू सीम टू बी मच अपसेट. आता तुम्ही म्हणा त्याच्यामध्ये व्हेरी नाही, अव्हेरी नाही, पण इथे एक शब्द आहे मच. ओके, आणि मच जरी असेल वाक्यामध्ये तर आपण तिथं हाऊच वापरायचं आहे. मच आणि व्हेरी सेमच. ओके, सो यू सीम टू बी मच अपसेट. त्याच्यामध्ये आपण मचात हाऊ अपसेट. ओके, हाऊ अपसेट यू सीम टू बी. हाऊ अपसेट यू सीम टू बी आहे तसं बाकीचं वाक्य लिहून काढायचं आहे. ओके, सो आय थिंक स्टुडंट्स आपण हा टॉपिक इथं फिनिश केलेला आहे. ही टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अँड हाऊ टू ट्रान्सफॉर्म वन टाइप ऑफ सेंटेन्स इनटू अनदर. ओके, सो ह्याच्यानंतरची जी एक्सरसाइज आहे तुम्हाला पाठवली जाणार आहे. सर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करा, जे काय तुम्हाला सांगेल त्या पद्धतीनं. टेक डाऊन द नोट्स अँड ऑब्वियसली अवघड काही नाही आहे, तुम्हाला इझिली ते अंडरस्टँड होणार. आता परीक्षेमध्ये जर प्रश्न येतोय ह्या पद्धतीचं येतात. तुम्हाला एक सेंटेन्स दिलं असते, ब्रॅकेटमध्ये दिले असते की चेंज इंटू एक्सक्लेमेटिव्ह, चेंज इंटू एसर्टिव्ह, चेंज इंटू इम्परेटिव्ह. ओके, फॉर 1 मार्क 1 क्वेश्चन. सो आय होप. सो टेक डाऊन द नोट्स लिहून घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट लेक्चरसाठी आपण लवकरच भेटू. सो स्टे होम, स्टे सेफ. वी होप दॅट आपण लवकरच ऑफलाईन लेक्चर्ससाठी भेटू. सो तोपर्यंत कीप इन टच. रोजच्या रोज लेक्चर्स बघा, नोट्स डाऊन करा, आणि क्युरीज जर असतील तर सांगा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.